एखादी व्यक्ती रोज ऑफिसला पंजाबी ड्रेस घालून टिकली लावून येते याचा अर्थ ती काकू आहे हो प्लीज यार कम नाही. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय होत नाही. म्हणजे मला माझ्या ऑफिसमध्ये 6-7 महिन्यांनी खूप जण असं येऊन म्हणाले की आम्हाला नव्हतं वाटलं तू इतकी बोल्ड असेल. एक गुणधर्म दिसतात मला की हे गुणधर्म मला सूट होणार आहेत, हे गुणधर्म मला सूट होणारे नाहीत. समजा मी दारू पिणारा नसेल आणि तो माणूस मी काल दारू पिऊन त्याला नाचताना बघितलं, तर मी हे बेसिक अजम्पशन होणारच आहे की बाबा ह्या माणसाचं आपलं काही जुळणार नाही. तुला काय जज करायचं ते कर. मला मी काय आहे हे माहिती आहे. पण हा कॉन्फिडन्स यायला किंवा मला असं म्हणायचं आहे की ही पोझिशन यायला काहीतरी एक वर्ष जायला लागतात. काहीतरी स्वतः बाबतीत एक विचार करायला लागतो. प्रत्येकच व्यक्तीला तो विचार करता येईल असं नसतं. बॉन्डिंग होतात यार जजमेंट्स बद्दल. That's true. Yes, That's please. true. म्हणजे मित्रांचे मैत्रिणींचे ग्रुप्स काय असतात सगळे मिळून या व्यक्तीला या ऍटिट्यूडला काहीतरी स्पेसिफिक गोष्टीला मिळून जज करतात Judge लोक. करतात. कसे मित्र आणि मग हा एक्झॅक्टली मेजर आम्ही तर फ्रेंडशिप लग्न केलं रे. हाय हॅलो नमस्कार व्हॉट्सअप सॉरी हॅलो लो 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 ही सुरुवात मला आवडलेली, मी हीच करणार आहे काही किती इरिटेट झालं तरी. डोंट वरी वी वोंट जज यू. हाय नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे द अमुक तमुक शो म्हणजेच स्टॅट्सच्या या 11व्या एपिसोडमध्ये आय गेस. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कोणत्या विषयावरती बोलणार हे तुम्हाला इन जनरल आमच्या भंपकपणावरनं लक्षात आलं असेलच की जे मला जज करतात मगासपासून इथे तिघं बसलेले लोक. सो ह्या विषयावरती आपण बोलणार आहोत की तुम्ही जज करता का, आणि जज करत असाल किंवा नसाल असं वाटत असेल तुम्हाला की तुम्ही जज करत नाहीये तरी हा एपिसोड बघा. येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे कुठे तुम्ही बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप लोक बघतात आणि सबस्क्राईब करत नाही तमुक तमुकला. आम्ही तुम्हाला जज करतोय. येस, तुम्हाला जर कॉन्व्हर्सेशन्स आवडत असतील, गप्पा आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर प्लॅटफॉर्मवर ऐकताय तर तिथेही फॉलो करा. आणि या पॉडकास्टची स्पेसिफिकली गंमत खूप इंटरेस्टिंग विषय. आम्ही काल खरं तर रँडमली ऑफिसमध्ये जजिंगबद्दल चर्चा चालली होती, त्याच्याबद्दल गप्पा मारत होतो. असं छान हिटेड डिबेट झाला आमच्या, ऑलमोस्ट डिबेट झालं. डिबेट म्हणजे भांडण कम डिबेट. आणि आम्हाला असं झालं की यार हा विषय आपण बोलू शकतो. आणि मग आम्ही म्हटलं कोणाला बोलवायचं, तर आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना बोलवलं. तर येस, सुदर्शन आहे आपल्यासोबत, सुदर्शन चव्हाण आणि प्राची, दोघे नवरा बायको आहेत. तर ते सटली एकमेकांना जज करत असतात आणि जगाला सुद्धा. आयुष्यभरासाठी जज करतात ते ऑफिशियली. तर आज आपण या विषयावर गप्पा मारणार आहोत की तुम्ही जज करता का, तुम्ही करता का एकतर जज. तिथूनच सुरुवात करूयात. हो, म्हणजे मला नाही वाटत कुणीही असं क्लेम करेल की मी कधीच कोणाला जज केलेलं नाही आहे. आपण प्रत्येकच जण प्रत्येक वेळी कळत नकळत कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून एकमेकांना जज करतच असतो. म्हणजे आज मी काय कपडे घातलेत इथपासून ते काय ऑफिसमध्ये बोलताना मीटिंगमध्ये कोणीतरी फंबल झालं तिथपर्यंत. म्हणजे अरे मीटिंग होती, माहिती होतं, तयारी करून येता आलं नाही का तरी फंबल होती. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आपण एकमेकांना जज करतच असतो. त्यामुळे ऑब्व्हियसली मी जज करते. हा, म्हणजे असं म्हणतात की टिल अ पॉइंट आपण जज करतो बिकॉज सो दॅट वी विल नॉट डाय ऑफ सरप्राइजेस. हा, मला हा म्हणल्यावरती माझं झालं की थांबा एक सेकंद. टू जज म्हणजे काय, जजिंगचा अर्थ काय होतो? टू फॉर्म ऑर गिव्ह एन ओपिनियन अबाउट समबडी ऑर समथिंग बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन यू हॅव. तुम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मत बनवणं किंवा मत देणं किंवा पारख करणं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे यार. आपण लहानपणापासून काय सांगितलं होतं, आग दिसली गरम वाटतंय, धोका आहे लांब राहा. पाणी दिसतंय स्लिपरी असणार आहे, सावकाश चाला. हे बेसिक कुठलीही पुढची सिच्युएशन दिसली आपल्याला की त्याच्यावर आपण हे करतो, ह्याला जज करणं म्हणतात. उगाच ह्या इंस्टाग्राम कोट्सनी वाट लावून ठेवली आहे सगळ्याची. नाही, पण मग शार्दूल तुला क्रॉस करायला मला असं काय वाटतं माहितीये का, की तू जी एक्झाम्पल्स येतोय ती आपण रिअल लाईफ ज्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी गेज करून आपण मिळवलेली इन्फॉर्मेशन आहे, बरोबर. पण त्यामुळे म्हणजे तेच उदाहरण घ्यायचं तर आपण आपल्या एक्सपिरियन्सेसनं रिस्ट्रिक्ट करतो असं नाही वाटत का जज करण्यातून. म्हणजे जोपर्यंत मी एकटी ट्रिपला गेले नव्हते तोपर्यंत मला असं वाटायचं की हे खूप अवघड गोष्ट आहे आणि मला हे जमणार नाही, ते मी स्वतःला जज करत होते. बट मी एकदा ते एक्सपिरियन्स केल्यानंतर मला ते कळलं की हे तितकंही अवघड नाही आहे, मला जमू शकतं. सो तू जे म्हणतोयस की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याकडे असलेल्या माहितीवरून ओपिनियन फॉर्म करणं म्हणजे जज करणं, पण मग ते किती काळापर्यंत आपल्याकडे ती माहिती आहे त्याच्या आधारावर ते ओपिनियन जज करायला पाहिजे. म्हणजे पहिल्या भेटीत प्राची एका शब्दात
काय म्हणजे एका वाक्यात 10 शब्द असतील आणि त्यातले 8 मराठी बोलत असेल, याचा अर्थ प्राचीचं इंग्रजी वाईट आहे. हा जर तू अजम्पशन करून घेणार असशील आणि त्यापुढे माझ्याशी काम करायला हेजिटेट होणार असशील, तर मग ते अवघड आहे. नाही, आता ते जजिंग तुमचं म्हणजे तुम्ही जज काय पद्धतीने करताय. तुम्ही एखाद्याला कमी लेखाला जज करताय का तुम्ही एखाद्याशी समजून गेला म्हणजे टू अंडरस्टँड समज. मी तुला समजतात हेच वाक्य घे, तू 10 एका वाक्यात तू 10 शब्दापैकी 8 शब्दापैकी काय मराठीत बोलले तर मला असं कळेल अगं प्राचीचं मराठी चांगलं आहे, आपण प्राचीशी मराठीत बोलू शकतो. हे मी जज करणार. हे माझ्यासाठी ठरलेलं एक ओपिनियन होतं. अगेन पण असा विचार किती जण करतात. म्हणजे सुरुवातच कॉन्व्हर्सेशनची इथून झाली होती की आपण जज करणं ह्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघू शकत नाही. त्याच्या मागचं मेन रिझन हेच आहे की जज करणं म्हणजे एखाद्याला पाण्यात बघणं. जज करणं म्हणजे पाण्यात बघणं. करेक्ट. जज करणं म्हणजे आपण एखाद्याला जोखत असतो की या व्यक्तीशी आपली मैत्री होईल का, होत असेल तर या 10 मुद्द्यांमुळे होऊ शकेल, नसेल होत तर या 5 मुद्द्यांमुळे नाही होते. आणि त्यामुळे आपण आयुष्यभरासाठी ती व्यक्ती आपल्यापासून लांब ठेवतो जर काही बेसिक जुळणार नसतील गोष्टी तर. पण मग इथून अगेन म्हणजे मी परत त्याच मुद्द्यावर येते की आपण आपले एक्सपिरियन्सेस रिस्ट्रिक्ट करत जातो. हो एक्झॅक्टली. आणि ना ते इतक्या काय काय बेसिक छोट्या गोष्टींमुळे जजमेंट्स असतात. म्हणजे ना काय म्हणूयात, हा या स्पेसिफिक पद्धतीचे कपडे घालतो, मला ते कपडे आवडत नाही. अरे पण म्हणून तुम्ही त्याची पर्सनॅलिटी कशी डिसरिगार्ड करता, मग त्या व्यक्तीला कसं डिस्कार्ड करता तुम्ही. किंवा हे व्हेज नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये असतं की हा नॉनव्हेज खातो. अरे नॉनव्हेज खातो म्हणून काय तुम्ही माझं व्यक्तित्व तुम्ही कसं नाकाराल. म्हणजे पण एक्झॅक्टली होतं रे ते की हा दारू पितो म्हणजे हा दुर्जन आहे, आणि हा काय बाबा हा पित नाही, हा दारू पित नाही, नॉनव्हेज खात नाही, कांदा लसूण खात नाही म्हणजे सज्जन आहे. हे कोणी ठरवलं. एक्झॅक्टली. आणि तू मगाशी म्हणालास ना की बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीला जज करत असतो कारण आपल्याला त्या क्लॅनचा पार्ट व्हायचं असतं किंवा आपल्याला फिट इन व्हायचं असतं. सो मी असेही एक्सपिरियन्सेस घेतले की एखादी व्यक्ती रोज ऑफिसला पंजाबी ड्रेस घालून टिकली लावून येते याचा अर्थ ती काकू आहे. हो प्लीज यार. नाही म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय होत नाही. म्हणजे मला माझ्या ऑफिसमध्ये 6-7 महिन्यांनी खूप जण असं येऊन म्हणाले की आम्हाला नव्हतं वाटलं तू इतकी बोल्ड असशील. मी अशी की मी टॅग लिहून फिरू का मी बोल्ड आहे, आणि मुळात मी बोल्ड आहे म्हणजे मी काय आहे हे मला नाही माहिती. म्हणजे तुम्हाला कशावरून मी बोल्ड वाटले आणि कशावरून मी काकू वाटले हे मला कॅटेगरायझेशन कोणीतरी समजून सांगा. आणि जेव्हा मी असे प्रश्न विचारायला लागतो तेव्हा लोकांचं असं होतं की ओ कमॉन तू आता टॅग्स लावतीयस. म्हटलं टॅग्स लावायला मी सुरुवात नाही केली. सो जज करणं म्हणजे टॅग लावणं हे पण मला कुठेतरी. पण जज करण्यानंतर तुम्ही काय मला काय वाटतं माहिती का, जज काय बेसिक इनिशियल फर्स्ट इम्प्रेशनमध्ये तुम्ही जज करता. तो काय बोलतोय बाबा, तो काय ओपिनियन देतोय, काय खातोय, काय पितोय, ज्या पद्धतीने. जर मी पहिल्यांदा एखाद्या माणसाला बघताना दारू ऑफिसच्या पार्टीत दंगा करून नाचताना बघितलं पिऊन तर मी त्याला जज करणारच. ऑब्वियस आहे, सिम्पल आहे. पण त्याच्यानंतर तो मला दुसऱ्या दिवशी कसा काम करतोय, कसा बोलतोय, त्याच्यानंतर मी माझं ओपिनियन बदललं पाहिजे. जर बदलत नसेल तर मग माझ्यात प्रॉब्लेम. मला म्हणूनच त्या शब्दातच जो ठोसपणा ना त्याचा प्रॉब्लेम वाटतो. आपण जजमेंटल म्हणतो त्यावेळेस त्यात एक निर्णय आला आहे, म्हणजे जजमेंट आहे त्याच्यात. म्हणजे इट इज नॉट काय म्हणूयात, तुम्ही फक्त डिफरन्शिएट करण्यासाठी तुमचं ओपिनियन नाही येते, म्हणजे ते सजेस्टिव्ह नाही असून ते जे ठोसपणा आहे त्यातला मला तो प्रॉब्लेमॅटिक वाटतो. ॲट द सेम टाइम ते सोपं आहे ना. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता जसं हा म्हणाला की रात्री तो माणूस मूर्खासारखा नाचत होता आणि सकाळी ही इज व्हेरी प्रोफेशनल. आय कांट जज हिम नाव. म्हणजे मला कळतच नाही ह्या माणसाला कुठल्या कप्प्यात टाकायचं. यू नॉट म्हणजे इट्स ओके. खूप लोकांचा प्रॉब्लेम तोच होतो ना की नाही हा तर ना तो पार्टी कल्चरवाला आहे, हा खूप रात्री दारू पिऊन हे गोंधळ करत होता वगैरे वगैरे वाला. आणि जर प्रोफेशनल सेटिंगमध्ये त्याला पाहिलं तर समवन माईट डिसरिगार्ड हिम किंवा त्याचं ओपिनियन जरीही ते कितीही महत्त्वाचं असलं तरी नाही हा बेवडा आहे किंवा हा उथळ आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जाईल. हे किती योग्य आहे. अरे पण असंही आहे ना की पण हे सायकोलॉजिकल माझा एक गुणधर्म दिसतात मला की हे गुणधर्म मला सूट होणार आहेत, हे गुणधर्म मला सूट होणारे नाहीत. समजा मी दारू पिणारा नसेल आणि तो माणूस मी काल दारू पिऊन त्याला नाचताना बघितलं तर मी हे बेसिक अजम्पशन होणारच आहे की बाबा ह्या माणसाचं आपलं काही जुळणार नाही. हां, उद्या त्याच्यानंतर तो ऑफिसमध्ये कसा वागतोय न पिता अरे खूपच हेल्पफुल आहे तर त्याच्यानंतर मी बदलणं स्वाभाविक आहे. पण हे प्रायमरी माझं ह्युमन नेचर आहे की मी हे कॅरेक्टरिस्टिक मला कुत्र्यांची भीती वाटते म्हणून कुठलंही कुत्रं बघितलं त्या चावणारं असो नसो तरी मला भीती वाटली मी घाबरून वागणारच. हे जजमेंटल ते एक ह्युमन टेंडन्सी आहे, इंट्युटिव्ह आहे, डिफॉल्ट सेटिंग आहे, डिफॉल्ट सेटिंग आहे, फॅक्टरी सेटिंग आहे ते. आणि दॅट्स हाऊ वी लिव्ह. की म्हणजे एखादी गोष्ट थोडीशी सोपी करा. मग अगेन दॅट्स आवर लिमिटेशन ऑल्सो. म्हणजे त्याला निगेटिव्ह कॉनोटेशन आहे, मी नाही म्हणत आहे.
की इथंवर मी सोपं केलं मग मला हे बरं पडतं इथंपर्यंत. त्याला आणखीन कॉम्प्लेक्स करत जायला पाहिजे आपण. म्हणजे जसं आपण म्हणाल की एका व्यक्तीला आपण 2 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं जज करू शकतो, किंवा लेट्स नॉट हॅव अन ओपिनियन. म्हणजे वर्ल्ड कॅन डू अवे विथ वन लेस ओपिनियन असं जे म्हणतात की इट इज ऍब्सोल्युटली ओके, पण इट इज डिफिकल्ट ॲट द सेम टाइम. सो डिफिकल्टी आपल्या डोक्याला नको असते बऱ्याचदा. आणि आजच्या काळात तर आपल्याला एवढं सगळं कॉम्प्लेक्स होत चाललंय की आपल्याला जेवढं कमी डिफिकल्ट असेल तेवढं बेटर वाटतं. म्हणून बऱ्याचदा असंही होतं की सिरीज किंवा फिल्म्स मधले कॅरेक्टर सुद्धा खूप कॉम्प्लेक्स ते नाही करायला जात. म्हणजे हा असा वागला आणि असा वागला. मला ह्याच्यावरच असं होतं की आपण बघ, आपण जज करणाऱ्या माणसांना म्हणतो हे फार जज करतो रे, तो फार त्याचं जजमेंटल आहे वागणं वगैरे, तो लय लोकांना पाण्यात बघतो वगैरे. पण त्याचबरोबर ज्या माणसाला चक्के पंजे कळत नाही, ज्या माणसाला अरे तुला कळत नाही का, तुला लक्षात नाही आलं की एवढे रेड सिग्नल्स दिले होते त्यांनी, याचा अर्थ ज्या माणसाला जज करायला जमत नाही अजिबातच, त्याला आपण बावळट म्हणतो. म्हणजे रिलेशनशिपमध्ये जर तू समोरच्या माणसाला जज करू शकत नसशील, तुला बीप बीप बीप, तुला कळलं नाही का तो नार्सिसिस्ट होता, तुला कळलं नाही का तो इतका स्वतःचं सेल्फ सेंटर्ड आहे, तुला कळलं नाही का तो चीट करत होता, म्हणजे त्याला कळतच नाही आहे समोरच्या माणसाला जज करायला, मग त्याला तुम्ही बावळट नाही का म्हणणार. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. माझा कन्सर्नच आहे की ठीक आहे, आपण सगळेच जज करतो, आपण डिझाईन्डच आहोत जज करण्यासाठी. म्हणजे आपण डिफरन्शिएट करू शकतो कुठल्याही गोष्टी, म्हणजे चांगलं वाईट हा डिफरन्शिएशन हे करू शकतो आपण. पण ते ज्यावेळेस फक्त आपण पाण्यात बघणं पर्यंत जे येऊन राहतं ना, म्हणजे मगाशी कुणीतरी आम्ही खरं तर आमच्या एका ग्रुपवरती पण हे टाकलं होतं की आम्ही या पद्धतीचं आज कॉन्व्हर्सेशन करतोय की तुम्ही जज करता का. तर काही मित्रांचे खूप मस्त मेसेजेस आले. त्यात एक मेसेज असा होता की प्रिव्हिलेजमधनं जजमेंट येतं का. तर मग हा प्रश्न पण इतका हायरार्कल आहे की तुम्ही जज करताय म्हणजे तुम्ही एका वरच्या पोझिशनवर आहात आणि मग खाली बघताय, जी कोणी लोक आहेत त्यांच्याकडे बघतायत. तर तो जो काय डिफरन्सिएशन न राहता त्याला एक जी हायरार्कल व्हॅल्यू आली आहे ना, मला त्याचा थोडासा प्रॉब्लेम वाटतो. आणि यालाच ऍड करून मला पुढे असं म्हणायचं आहे की बरेचदा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी अजम्पशन बनवतो, किंवा आपल्या डोक्यात एक प्री डिसाइडेड नोशन असतं की ही व्यक्ती अशी अशी आहे, आणि ती व्यक्ती त्याच्या करेक्ट उलटी निघाली तरी सुद्धा आपल्याला ते कबूल करायला खूपदा जड जातं. किंवा आता माझ्यावरती हा टॅग लागलेला आहे की प्राची बोलताना काय म्हणजे ती खूप जड बोलते. सो उद्या उठून मी काही सजेशन जरी दिलं तरी प्रत्येकाचं असं होईल की नाही ही खूप जड बोलते, ते डोक्यावरून गेलेलं आहे. किंवा ऑफिस कल्चरमध्ये तर हे खूपदा होतं की एखाद्या व्यक्तीला हिला नाही सुचत काही, त्या व्यक्तीने चांगली कॉन्सेप्ट दिली तरी सुद्धा असं होतं की हा नाही प्राचीकडून आलाय ना, नको वापरायला. कानफाट्यासारखं ते. कानफाट्या, मस्त कानफाट्या, मी आहे तो कानफाट्या. मी बडबडतो म्हणून माझ्या मताला किंमत नाही, आणि एखादा शांत बसतो म्हणजे तो हुशार आहे. हे काय आहे बीप 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 जजमेंट. तुम्ही मला जज करायला म्हणून मी बीप 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 म्हणतोय, युट्यूब मला जज करायला म्हणून मी बीप 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 म्हणतोय. अरे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आपल्या त्या ग्रुपवरती झालेल्या मेसेजपैकी मुळात ही डिस्कशन याच्यावर नव्हतं की जज करणं हे निगेटिव्ह इमोशन आहे. अदरवाईज तू जे म्हणलंस हायरार्कीमध्ये येतं. मला सांग, 2 गाड्या आल्या, सिग्नलला थांबल्या, एक जॅगवर आहे आणि शेजारी मारुती 800 आहे. भिकारी आला तर तो पहिला कुठं जाणार आहे भीक मागायला? भिकारी बरं का, ज्याचं शिक्षण नाही, जॅगवरकडे. तोही जजच करतो ना, तो तर हायरार्की प्रिव्हिलेज पोझिशनमध्ये नाही आहे ना. सो त्याचं कारण असं आहे की आपण जज करणं हे निगेटिव्ह इमोशन इतकं आपल्या ह्याच्यात कोरलं गेलं, त्याच्यामुळे होतं मे बी ते. म्हणजे मी तुझ्या ओपिनियनला निगेट नाही करत, मला मान्यच आहे तुझं ओपिनियन, पण सो त्यामुळं ते मला प्रॉब्लेम काय होतं माहिती का, लोक म्हणतात की मी जज करत नाही, पण बीप नाही करणार. ह्यांच्यात कोण नाही जज करत, सगळेच जज करतात यार. असं होऊच शकत नाही की जज नाही करत. फक्त त्याच्या तू म्हणतो तो मुद्दा महत्त्वाचा की पुढे जाऊन काय करतात त्याचं तू. आणि किंवा तू जे म्हणाले की तुम्ही उद्या जज केलं एखाद्याला, मी तुला काकूबाई धरलं समजा फॉर एक्झाम्पल, बाबा तू टिकली लावतेस, तू काय हे इंडियन वेअर घालतेस म्हणून मी तुला जज केलं, पण मला जर उद्या कळलं की बाबा तू माझ्यासारखीच आहेस तर मी मान्य केलं पाहिजे. हा एक्झॅक्टली. म्हणजे आता टिकली आणि काकूबाईवरनं आलं, हे कॉर्पोरेट कल्चर्समध्ये खूप असतं की जर टिकली लावणारी मुलगी आहे, कुर्ता घालून येते आणि ऑफिसची पार्टी प्लॅन झाली, तर सगळेजण कट्टा टाकणारे वाटतात आणि ही काय काकूबाई वाटते, हिला वेळेत घरी जायचं असेल, हिचं लग्न झालं असेल म्हणून तुला कदाचित विचारणारच नाही.
तर हे जजमेंटल नाहीये का? आणि याच्यामुळे त्या व्यक्तीवर परिणाम नाही होणार का यार, की तिला नाही वाटणार का की मी एक्सक्लुडेड आहे ग्रुपमध्ये? करेक्ट. मला जज करणं तुम्हाला वाटतंय ती काकूबाई वगैरे, पण याच्यामुळे त्या व्यक्तीला इन्क्लूडही न करून घेणं, त्याला विचारणंही नाही आणि त्या व्यक्तीला किंमतही नाही देणं, हे किती हार्मफुल आहे रे. So, judge म्हणजे तुम्हालाही ती व्यक्ती तुमच्यासारखेच मजा मस्ती करू शकते, गप्पा मारू शकते, हे तुम्ही एक्सपिरियन्सच कधी करणार नाही, हे दरवाजे बंद करून घेतल्यामुळे. ओपन ठेवा. किंवा मला आजवर खूप जणांनी हा प्रश्न विचारला, तुझं अरेंज मॅरेज आहे का? आणि असलं की का तुला असं का वाटलं की माझं अरेंज मॅरेज असेल? तर म्हणे तू खूप गुणी मुलगी वाटतेस की जी अशी एक्झॅक्टली. नाही थांब ना. तर ते काय होतं उत्तर, की तू खूप गुणी मुलगी वाटतेस जी घरून निघेल, कॉलेजला जाईल, कॉलेज करेल, घरी जाईल. माझं असं झालं की हे वाटण्यामागचं काय कारण आहे? म्हणे तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटतं. म्हटलं पण मी अशी नाही आहे. पण सॅड पार्ट इज मला तुला सांगावं लागतं की मी अशी नाही आहे आणि मी का तुला काहीतरी सांगावं. ह्यातून पण बरेचदा एकमेकांना काही गोष्टी क्लिअरही करायला जात नाही की माझ्यासाठी तू महत्त्वाचा नाही आहेस, मी तुला कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायला बांधील नाही आहे, तुला काय जज करायचं ते कर, मला मी काय आहे हे माहिती आहे. पण हा कॉन्फिडन्स यायला किंवा मला असं म्हणायचं की ही पोझिशन यायला काहीतरी एक वर्ष जायला लागतात, काहीतरी स्वतः बाबतीत एक विचार करायला लागतो. प्रत्येकच व्यक्तीला तो विचार करता येईल असं नसतं आणि त्यामुळे मला जज करण्यातून जे कॅन्सल कल्चर येतं, खूप महत्वाचा मुद्दा काढला. की एखाद्याला कॅन्सल केलं जातं त्या जज करण्यातून, त्याचा मला त्रास होतो. म्हणजे बरेचदा फेसबुकवर पण बोलीभाषा आणि ही आपली काय प्रमाण मराठी भाषा ह्याच्यावरूनही वाद चालू असतात. तेव्हा माझं कायमचं हे म्हणणं असतं की बोलताना माझा आत्ता डायलेक्ट काहीही असेल आणि तू मला बोलताना जज करून काहीतरी सांगत असशील की प्राची पण नाही पण असतं, तर मला ते खटकणार आहे, माझा बोलायचा कॉन्फिडन्स जाणार आहे. लिहिताना जर तू ती चूक मला सांगितलीस तर मग ती शुद्ध लेखनाचे नियम आहेत. ते नियम मी म्हणजे काय भाषेच्या शुद्धीकरण नाही म्हणणार मी, पण भाषेच्या चौकटीसाठी मला ते हे करणं गरजेचं आहे. कारण गणितात जसं 2 + 2 4 असतं, तसंच पाणीचा न बाणातलाच लिहायचा असतो, असा तो नियम आहे. तो बोलताना जज नाही केलं पाहिजे. पण म्हणून प्राची आनीपानी करते म्हणून प्राचीला बोलता येत नाही किंवा प्राची अशुद्ध बोलते, हे जे काही टॅग्स लागतात ते चुकीचे असतात. आणि हे कॅन्सल कल्चर कुठपर्यंत जातं म्हणजे मगाशी पण मी बोलताना तुला हे उदाहरण सांगितलं होतं की माझी एक मैत्रीण, तिला छान सुचायचं, तिला सुचतंय म्हणून फेसबुकवर गोष्टी टाकायची आणि त्याच्यातून तिच्याच 2-3 मित्रमैत्रिणीने तिला सांगितलं की तू काय सारखी रडत असते. आणि त्यातून तिला असं झालं की म्हणजे मी रडतीये, माझं जे मी लिहितीये ते लोकांना आवडत नाही. आणि तिथून जो कॉन्फिडन्स गेला, तो कॉन्फिडन्स परत यायला एक काहीतरी काळ जायला लागला. सो तुमच्या जज करण्याने समोरच्याच्या कुठेतरी कॉन्फिडन्सवर परिणाम होतोय का, समोरच्याच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतोय का, ह्याचा विचार आपण कुठेतरी कॉन्स्टंटली करायला पाहिजे. म्हणून मी जज करण्याच्या विरोधात आहे. नाही, मला तू म्हणतेस आता मला हे ॲक्च्युली आता माझं मत बदलत चाललंय इथे. नाही, कारण मला तू म्हणल्यावरती लक्षात आलं, माझी आत्ता जी मी भाषा बोलतोय ही माझी भाषा नाही. मी इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरवरून इस्लामपुरात राहणारा, मंत्री कॉलनीत राहणारा पोरगा. पण आल्यावरती मला मी ते लिमेरिडियन कुठे आहे, ती लिमेरिडियन कुठे आहे, अरे ते लिमेरिडियन नसतं, ते ल मेरिडियन असतं. अरे म्हटलं अरे स्टॅपलर आहे का तुझ्याकडं, अरे हा स्टॅपलर म्हणतोय, अरे स्टेपलर असतं ते स्टेपलर. असं ते अखंड गोलात मध्ये बसून मी सगळा 100 जण हसत होते वर्गात, मी अक्षरशः ढसाढसा रडलोय. किंवा नाटकाच्या प्रॅक्टिसमध्ये मी चुकून तरुण भैया मी पॉम्पलेट वाटू क्या, आमच्याकडे पॉम्पलेटच म्हणतात, पॅम्पलेट म्हणतात, हे मला माहितीच नव्हतं पुण्यात येईपर्यंत. पॉम्पलेट वाटू क्या, सगळा अखंड हॉल हसायला लागला. आणि त्या क्षणाला जो काही माझा कॉन्फिडन्स आहे त्यानंतर मला ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष लागलं. आणि अर्थात माझी भाषा बदलली, आता मी पूर्ण पुणेरी भाषेत बोलतो, पण मला त्याच्यात कुठेतरी मी हरवल्यासारखं वाटतं. एक्झॅक्टली. किंवा आता मघाशी मी उदाहरण देताना म्हणाले की एखाद्या वाक्यात म्हणजे 10 शब्दांच्या वाक्यात 8 शब्द मराठी आल्यावर जज केलं जातं. सो माझ्या एजन्सीत मी मराठी कॉपीरायटिंग करते, मी मराठी ब्रँडसाठी काम करते. सो मला माझी भाषा येणं जास्ती गरजेचं आहे. पण जेव्हा टीम मिटिंगला बसलेलं असतो आणि मी काहीतरी कॉन्सेप्ट सांगत असते, तर अख्ख्या ग्रुपमध्ये एक व्यक्ती आहे जिला मराठी येत नाही, तिच्यासाठी मला माझी कॉन्सेप्ट हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करावी लागते.
ऑब्व्हियसली मी पहिला विचार करताना मराठीतून केला आहे. तो मला माझ्या ब्रँडसाठी मराठीतून एक्सप्लेन करणं जास्त इझी जाणार आहे. बट जस्ट बिकॉज त्या व्यक्तीला येत नाही म्हणून मला हिंदी इंग्लिश बोलायला लावल्यावर माझा कॉन्फिडन्स इथे निम्मा झालेला असतो. माझी कॉन्सेप्ट कितीही छान असेल तरीसुद्धा आता मला ती मांडायची आहे. ह्या प्रेशरने मला ती मांडता येत नाही. आणि हे कुठेतरी म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह इंडस्ट्रीत काम करताय आणि तुम्हाला जर तुम्हाला जे वाटतं ते व्यक्त करण्याचा फ्रीडमच नसेल तर मग काही उपयोग नाही आहे आपण जे काम करतो त्याचा. मला आत्ता बोलताना असं खूप वाटतं की जजमेंट, आपण ज्या जजमेंटबद्दल किंवा जजबद्दल बोलतोय ना, तर ते फक्त जजमेंट म्हणून न येता, म्हणजे जज म्हणजे काय खरं तर अंदाज घेणं, तपासणं, हां, तर ते तिथं न राहता जजमेंटसोबत इव्हॅल्युएशन येतं. इव्हॅल्युएट करतात लोक, म्हणजे मार्क देऊन टाकतात आणि ती फुटपट्टी घेऊन फिरतात. तर फक्त जजमेंट तुम्ही तुमचा स्वतःचा किंवा गोष्टींचा परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी करत असाल आणि तो घेतात, म्हणजे सगळेच जण, सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. Correct. प्रत्येक काय म्हणूयात ॲनिमल्सचं, प्रत्येक जीवाचं. तर तुम्ही फक्त जजमेंटपर्यंत ते ठेवलं तर ओके, पण इव्हॅल्युएशनला म्हणजे कायम इव्हॅल्युएट करत राहिल्यात गोष्टी, ती एक्सपिरियन्सेस कायम धरून, तर प्रॉब्लेम आहे मला. आणि इव्हॅल्युएट करत राहिलात तरी ओपन ठेवा, पूर्ण ठाम मत फुल स्टॉप नका लावू. मे बी तुम्हाला वाटलं असेल सुरुवातीला बाबा एखाद्या माणसाला, लहान मुलाला सवय असतं की लहान मुलाला काय असतं, त्याला जर समजा डॉक्टरनी इंजेक्शन दिलं असेल आणि त्या डॉक्टरला चष्मा असेल तर दुसरा कोणताही चष्मावाला माणूस आला लहान मुलासमोर तर तो घाबरून जातो, कारण त्याला माहिती आहे की चष्मावाला म्हणजे डॉक्टर आणि इंजेक्शन देणार आहे. हे बेसिक आहे. त्याला एक 3-4 माणसं भेटल्यानंतर कळतं की सगळेच चष्मेवाले डॉक्टर नसतात. एक्झॅक्टली. पण मग जर तो बाळ असाच कायम समजत राहिला की चष्मेवाले लोक हे धोकादायक असतात तर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे कन्सिडरेट असणं आय थिंक जजमेंटच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं आहे, की करा ना जज, म्हणजे सगळेच करणार आहे, तुम्ही दुसऱ्या बाजूने जज केले जाणार आहात, हेही लक्षात ठेवा. एक्झॅक्टली. मला पुढे जाऊन काय म्हणा असं वाटतं माहितीये का, म्हणजे आता मी बसल्या बसल्या तुला जज केलाय, गरज नाहीये की मी तुला येऊन सांगावं मला तुझ्याबद्दल काय वाटलंय. माझं जजमेंट मी माझ्याजवळ ठेवू शकते. म्हणजे प्रत्येकच व्यक्ती जजमेंट ऍक्सेप्ट करायला ओपन असेल असं नसतं. सो मला कायम असं होतं की मी या माणसाशी लग्न का केलं, कारण मला हे माहिती होतं की या माणसाने मला जज केलं तरी सुद्धा ते आमच्या दोघांमध्ये असणार आहे. मी जशी आहे तसं ऍक्सेप्ट तो मला करू शकतो, म्हणून मी त्याच्याशी लग्न करू शकते. उद्या उठून त्याने माझ्याबद्दलची खूप पर्सनल कमेंट त्याच्या 4 मित्रांसमोर केली तर मला त्या गोष्टीचं वाईट वाटणार आहे, कारण ते त्याचं जजमेंट त्याने त्याच्या मित्रांवर थोपवलं आहे. सो त्याचे मित्र माझ्याकडे त्याच नजरेने बघणार आहेत. सो आपण कायम आपले जवळचे मित्रमैत्रिणी किंवा नवरा बायकोचं नातं असेल, ही नाती चूज करताना कायम त्यांच्या जजमेंटने आपल्याला कितपत फरक पडतो, ते आपल्याला ॲक्सेप्ट करू शकतात का, ह्या सगळ्या फुटपट्ट्या लावून त्यांना आपण आपल्या आयुष्यात एंट्री देत असतो. सो त्यामुळे म्हणजे हेच अगेन मी त्याच मुद्द्यावर येईन की जज केलं तरी समोरच्याला सांगायला जाऊ नका. आपल्याला माहिती नाही आहे समोरची व्यक्ती त्या क्षणी कुठल्या मूडमध्ये कुठून, म्हणजे तिचं काय झोन आहे. एखादी व्यक्ती एखाद्या दिवशी खूप वाईट परफॉर्म करते कारण तिचं सकाळी काहीतरी बिनसलेलं असतं. एखादी व्यक्तीचं खूप छान प्रेझेंटेशन होतं कारण तिचा सकाळपासूनचा दिवस चांगला गेलेला असतो. सो त्या एका इम्प्रेशनवरून आपण त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठीचा टॅग नाही लावू शकत. त्यामुळे आपलं जजमेंट समोरच्यावर न थोपवणं आपण करू शकतो काही प्रमाणात. आणि मला तेच कंटिन्यू करून हेही असं वाटतं की जसं समोरच्याने जज करू नका किंवा त्याचा कितपत इम्पॅक्ट असू देऊ नका, मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं याच्यातलं हे वाटतं की तुम्हाला फरक पडू देऊ नका ना. म्हणजे हे सगळं ते तुमच्यावरती आहे खरं तर. कारण मला माहिती आहे की मी बाबा रंगीत कपडे घातले म्हणून माझ्याबद्दल या व्यक्तीचं असं काहीतरी वेगळंच मत आहे, पण मला त्याने फरकच नाही पडला तर मी काहीही घालीन आणि मी कसंही बोलीन आणि मी कसंही बसीन आणि कसंही हसीन. तर जोपर्यंत मी ते स्वतःला त्याचा इम्पॅक्ट करू देत नाही, स्वतःवरती त्याचा ताण घेत नाही की जा बोका, तर मला त्याचा डिपेंड्स ऑन आवर कॉन्फिडन्स ना रे. खूप म्हणजे वेगवेगळ्या स्टेजवर आपली वल्नरेबिलिटी खालीवर होत असते. बरोबर. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण खूप कॉन्फिडंट असतो किंवा स्वभावतःच आपण कधी कधी कॉन्फिडंट नसतो, त्याच्यामुळं हे गेन करायला खूप अवघड आणि असतं. तू सॉरी बोल तू मगाशी म्हणालास ना म्हणजे दोघांपैकी सो मगाशी असं झालं होतं की जजमेंटल होणं किंवा एखाद्याला जजमेंट करणं हे प्रिव्हिलेज पोझिशनमधून आहे. तर मला असं वाटतं ते उलटं आहे. समोरच्याच्या जजमेंटचा आपल्यावर परिणाम होऊ न देणं हे प्रिव्हिलेज पोझिशनमधून येतं. कारण मी शाळेत असताना मला सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असायचा. मी पुण्यातल्या अभिनव विद्यालयातल्या
म्हणजे ह्या शाळेत शिकलेले आहे जिथे बहुसंख्य मुलं मुली हे ब्राह्मण असायची, कोथरुडात राहणारी. आणि मी मराठा फॅमिलीतून आलेली, कर्वेनगरला राहणारी एक मुलगी होते आणि मला माझे शिक्षक घ्यायचेच नाहीत कुठल्याच स्पर्धांमध्ये. त्यांचं असं व्हायचं की छे पवारांना कुठे निबंध लिहिता येतात, छे पवारांना कुठे कविता करता येतात. सो 8वीत माझ्या आई दरवेळी पालक सभेला येऊन भांडायची शिक्षकांची की तिला आवडतंय तर तिला घ्या ना, तिला जर जमलं नाही तर काढून टाका, पण घ्या तरी. पण 8वीपर्यंत मला घ्यायला कोणी तयारच नव्हतं कुठल्याच स्पर्धेत. आणि 8वीत मला एक मॅडम मिळाल्या, म्हणजे मी कायम त्यांना क्रेडिट देते की मी आज जे काही थोडंफार कमवू शकले ते त्यांच्यामुळे कमवू शकले. आणि त्यांनी मला पहिल्यांदा स्पर्धेला जाताना मला खूप भीती वाटत होती आणि त्यांनी मला सांगितलं, प्राची सोपं आहे, समोर बसलेले सगळे मूर्ख आहेत असं समजायचं आणि बोलायचं. आणि मला असं झालं की हे खरंच किती सोपं आहे. म्हणजे यावेळी समोरच्याला जज करणं पॉझिटिव्ह आहे, कारण मला माझा कॉन्फिडन्सला कुठेतरी बूस्ट मिळतो. आजही ऑफिसमध्ये मला कोणीतरी काहीतरी सांगायला लागतं तेव्हा ती समोरची व्यक्ती हुद्द्याने माझ्या वर आहे किंवा खाली आहे ह्याच्यापेक्षाही ती समोरची व्यक्ती मला काय टोनमध्ये सांगते, कुठल्या भाषेत सांगती आहे, म्हणजे मराठी आहे का इंग्लिश आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझी कॉन्फिडन्स लेवल ठरते. त्यामुळे तुम्ही जजमेंटल होताना प्रिव्हिलेज पोझिशन महत्त्वाची नाही, ते जजमेंट स्वीकारताना तुमची पोझिशन काय आहे हे खूप गोष्टी मॅटर करतात. खूप भारी आहे, खूप भारी आणि observation. मला लक्षात आलं की आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरनं जज करतो. आपण जातीवरनं जज करतो, आपण दिसण्यावरनं जज करतो, आपण कपडे घालण्यावरनं जज करतो, आपण खाण्यापिण्याच्या सवयींवरनं जज करतो, आपण व्यसनावरनं जज करतो, सगळ्यात हातवाऱ्यानं. महत्त्वाचं जेंडर. सो म्हणजे माझ्या मोठ्या काकांना 2 मुलं आहेत, त्याच्यानंतर माझ्या बाबांना मी पहिली मुलगी, माझ्या धाकट्या काकांना 2 मुली आहेत. मोठे काका कायम आम्ही ह्यांना ऐकायचं, मुलींची लग्न ठरवता ठरवता चपला झिजणार आहेत. जन्माला आलेल्या मुलीबद्दल बोलताना तुम्ही हे बोलताय, म्हणजे किती गोष्टींवर. किंवा 10वीच्या परीक्षेला ऑल द बेस्ट करायला फोन आल्यावर नातेवाईक हे म्हणतात, ठीक आहे काय करून करून करणार आहे, सरड्याचे धाव कुंपणापर्यंत. अरे परीक्षेला चालली आहे मी, विश मी लक. प्राचीनी स्टेनगनच काढली आता. नाही पण नाही, म्हणजे हे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आता इथे मी म्हणजे काय अल्पसंख्याक आहे, पण मला हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुमच्या जेंडरवरून तुम्हाला खूप ठिकाणी जज केलं जातं, की एस्पेशली आपल्या इंडस्ट्रीत, की एखादी मुलगी तिला नाईट शिफ्ट जमणार नाही, तिला घेऊ नको शूटवरती. तुम्ही कोण ठरवणार आहे तिला काय जमणार आहे किंवा नाही जमणार आहे. जेंडर किंवा एजन्सी कल्चरमध्ये असंही असतं, सुंदर दिसणाऱ्या मुली क्लायंट सर्व्हिसिंगला ठेवायच्या, भलेही त्यांना कामं येत नसोत, पण क्लायंट समोर सुंदर मुली नाचवायच्या असतात. का? म्हणजे वादसभेत असताना आम्हाला स्टेजवरती पुष्पगुच्छ वगैरे द्यायची गरज असते पाहुण्यांना. तर एका वर्षी माझं आणि माझ्या मैत्रिणीचं डोकंच अटकलं. आमचं असं झालं की स्टेजवर, आणि त्याला टर्म पण कॉइन केलेली होती, तबक सुंदरी. हो, तबक सुंदरी म्हणतात. आणि आमचं असं झालं की तबक सुंदरी का, मुलं हे काम करू शकत नाहीत का, कोणी ठरवलं हे मुली करतात? नाही, यावर्षी सगळी मुलं करणार आहेत ही कामं. सो जेंडरवरून तुम्हाला किती ठिकाणी जज केलं जातं. सो असंही जज केलं जातं किंवा मुलींनी किती 10 ते 6 मधलीच कामं करावीत, कारण घर संसार मुलं बाळं हे सगळं असतं. सो म्हणजे कास्ट वगैरे इश्यूज आहेतच, पण जेंडर हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आपण बरेचदा मिस आउट करतो. आणि ॲब्सोल्युटली जेंडरच्या होते, आणि दोन्ही साईडला आहे रे कॉन्स्टंट. म्हणजे आता तुझे आपण कपड्यांवरनं बोलत होतो की तू चटेरी पटेरी कपडे घातले, म्हणजे तुला आवडतात ते कलरफुल कपडे घातले, हे काय मुलींसारखे कपडे घातले. एक्झॅक्टली, हा एक मुद्दा. एखादा पुरुष रडल्यावरती तर ते वेगळंच आहे. म्हणजे आपण किती जज करतो पुरुषांना, एका टिपिकल कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण जोडलं गेलेलं आहे आणि त्याच्यातच आपण जज करतो ना. असं नसेल, दाढी नसेल तर तो पुरुष नाही, मिशा नसतील तर तो पुरुष नाही, काय बाबा त्याचा आवाज मॅनली म्हणजे असा घोगरा नाही आहे किंवा सॉफ्ट असेल तर तो पुरुष नाही. म्हणजे अगदी आपण पॉलिटिशियन्सना सोडत नाही, एखादा पॉवरफुल पोझिशनमध्ये असणारा पुरुषसुद्धा जस्ट बिकॉज त्याचा आवाज सॉफ्ट आहे एक्सेप्टच नाही करत, Acceptच नाही करत आपण. करत. किंवा 56 एखाद्या इंच मुलाला लागते त्यांना. किंवा एखाद्या मुलीला मुलींबद्दल म्हणजे रडणारे पुरुषपेक्षा मला ती बायकी पुरुष आवडते, की ती मी त्याचसाठी लिहिली होती की काही गोष्टी अशा मध्ये घडत होत्या की सुदर्शन कॉन्स्टंटली माझी बाजू घेत होता, माझी बाजू 4 लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यावर तो टॅग लागत होता की तू काय बायकोची बाजू घेतो, तू काय बायकोच्या मागे मागे असतो, बायकोचा बैल. हां. माझं असं झालं की
मला ती टर्म वापरायला नको वाटलं आता. मी आहे ना पण सो माझं असं झालं की बाईला समजून घेणारा पुरुष बायकी असतो हे कोणी ठरवलं? बायकांनी नाही. नाही हो नाही बायकांनी ठरवलंय नाही. हे पण कॅटेगरायझेशन हा, हे कॅटेगरायझेशनच होय आहे. मान्य चला हे पण categorization. किंवा मी आज मला सगळं मान्यच करायचं मला आता आपण बरंच काय म्हणूयात निगेटिव्ह कनोटेशन आणि त्याचे निगेटिव्ह परिणाम याच्याबद्दल बोललो. खरं तर मला आत्ता हे बोलता बोलता सुचलं की जजमेंटचा तुमच्यावर पॉझिटिव्ह परिणामही होऊ शकतो. हो म्हणजे जजमेंट कॅन बी मोटिवेटिंग या. ऑल्सो. पण मग आपण त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतो, आपण त्याला जजमेंट नाही नाही. म्हणजे या व्यक्तीला असं वाटतं, ही व्यक्ती मला जज करते की हे काम याला जमत नाही, म्हणून आय मोटिवेट माय That's सेल्फ true. टू डू दॅट वर्क. म्हणजे एकतर हे तुमच्याच वरती डिपेंडंट आहे, तुम्ही ते कसं जजमेंट घेता. म्हणजे मला ही व्यक्ती जर कॅटेगराईज करून टाकते की याला ना हे काम जमणार आहे, ह्या लोकांना पॉडकास्ट जमणार नाहीत, आणि डूड मे करके दिखाएगा, मी करून दाखवणार, मग मी तुझं जजमेंट फाट्यावर मला मारणार. त्यात मजा येते. मी त्याचा परिणामही करून घेतला नाही, पण माझ्या लक्षात तर आहे की हे तुला असं वाटतंय की मी करू शकत नाही, आणि आय टेक दॅट ऑन चेन आणि आय प्रूव्ह इट की आय यूज इट ॲज माय मोटिवेशन. आणि म्हणजे ह्याचा पॉझिटिव्ह परिणामही असूच शकतो की आपण, कारण आता इतक्यांदा कसं जजमेंट नेगेटिव्ह आहे आणि नाहीच केलं पाहिजे वगैरे वगैरे, पण आपण खरं तर त्याचा पॉझिटिव्हली आपल्या मोटिवेशनसाठी वापर करतोच की, आणि करून घेतोच की. तू प्रत्येक वेळेला पॉझिटिव्हली घेऊ शकशीलच असं नाही ना. म्हणजे अर्थात जिथे तुला शक्य आहे, ओके कोणीतरी तुला बोलतंय आणि तिथे तू पॉझिटिव्हली काहीतरी करू शकतोस तर ग्रेट, नसशील करू शकत तर इग्नोर कर, मग अफेक्ट नको होऊन देऊ. अदरवाईज वाट लागेल आपली. कारण मज्जा तीच आहे ना रे, की प्रत्येक गोष्टीला कोणीतरी मला म्हणत गेलं आणि मी जज म्हणजे पॉझिटिव्हली चेंज करायच्या नादात बसलो. प्रत्येक गोष्टीबाबत नाही होणार खरं तर मला वाटतं. अरे नाही झालंय माझ्या बाबतीत. अच्छा, म्हणजे मी असा होतो की मला अरे आईने शिकवलेली गोष्ट की कोणी काय म्हटलं ना मनावर नाही राहायचं, जिद्दीने करून दाखव त्याला. अरे लोक काय काय म्हणत राहिले, काय काय करून दाखवू, मी विसरलो ना स्वतःला. एक्झॅक्टली. मी इथेच जाणार होते की लोकांचं जज करणं वगैरे आहेच, ॲट द सेम टाइम काही गोष्टी आपण सेल्फ जज करत असतो. तू पॅन्डोराज बॉक्स ओपन करणार आहेस. आय गिव्ह इट टू ओंकार. सो म्हणजे लोकांच्या जजमेंटचा आपल्यावरती इतका परिणाम व्हायला लागतो की आपण सेल्फ जज करायला लागतो, आणि त्यातून तू म्हणालास तसं आपण एक काहीतरी ते गोष्ट इगोवरती घेतो आणि आता मी हे करून दाखवणार हे करायला लागतो. पण आपण किती लोकांसाठी किती गोष्टी करणार आहोत हेही स्वतःला ठरवावं लागतं. म्हणजे आम्ही जेव्हा माझ्या त्याच मॅम ना स्कूलमधल्या आमच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो होतो, तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की प्राची तू आता लग्न करतेयस, सो तुझ्या आयुष्यातली एक नवीन फेज येते आणि या फेजवरती तुला इतकी लोक इतक्या गोष्टी सांगणार आहेत ना, आणि तुला प्रत्येक वेळी प्रत्येकाला प्लीज करायचं असणार आहे. स्टॉप डुईंग दॅट. घरातला स्वयंपाक मी करणार हा जो अट्टहास आहे तो करणं थांबव. स्वतःला आवडतात त्या गोष्टींवरती लक्ष दे. तुला आणि तुझ्या नवऱ्याला एकत्र ज्या गोष्टी करायला आवडतात त्या गोष्टींवरती लक्ष दे. उद्या उठून आता काहीतरी सासरी घडलंय, म्हणजे गौरी गणपती आहेत आणि तुला तुझ्या ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाची असाइनमेंट आहे आणि तुला जायला नाही जमणार आहे, तर नाही जमणार हे सांगायला घाबरू नकोस. कारण तू गेलीस तरी 10 अपेक्षा असणार आहेत, आणि तू नाही गेलीस तर तू नाही गेलीस म्हणून टोचणारी लोक असणार आहेत. त्यामुळे कितीदा आपण लोकांना प्लीज करून आपल्या इगोवरती गोष्टी घेऊन करत राहणार आहोत. म्हणजे आपल्या आयांच्या जनरेशनमध्ये हा सूर खूप म्हणजे दिसतो आपल्याला ओढताना, त्या की लोकांसाठी जगता जगता मी माझ्यासाठी जगायचं विसरली आहे. सो विसरली आहे हे ॲक्सेप्ट करून सुद्धा त्या आत्ता आपल्यासाठी जगू शकत नाही आहेत, स्वतःसाठी जगू शकत नाही आहेत. याच्यामागचं हेच कारण आहे की आपण आपल्याकडे ती मेंटली आपण तसे घडत गेलोय की आपल्याला प्रत्येकाला प्लीज करायचंय, आपल्याला प्रत्येकाला खुश करायचं, आणि त्याच्यात आपण स्वतःला खुश करणं विसरतोय. सो अगेन म्हणजे हे पण वाक्य खूप प्रिव्हिलेज पोझिशनमधून येत आहे, पण मला काय हवंय ह्याची कुठेतरी लाईन ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे. आणि ते कितपत म्हणजे स्वतःला काय हवंय हे याचा विचार करून वागायला लागल्यावर आपल्याला असंही वाटतं आपण खूप सेल्फिश वागतोय का. सो किती सेल्फिश, आपल्या सेल्फिशनेसची डेफिनेशन आपल्याला ठरवायला पाहिजे, आणि म्हणजे सेल्फ प्लीजिंग कुठेतरी वाढवायला पाहिजे, तर ते पॉझिटिव्ह घडू शकतं. नाहीतर मग त्यातूनही फार काही पॉझिटिव्ह आउटकम निघेल असं मला वाटत नाही. ओंकार मला सांग आता, कारण की हे आपलं बोलणं झालं याच्यावरती बऱ्याचदा की आपण
लोकांना खुश करण्याच्या नादात. लोकांना का खुश करायचं असं, कारण लोक जज करतील म्हणून आपल्याला आपण लोकांना खुश करत राहतो. व्हॅलिडेशन हवं असतं, Validation हवं व्हॅलिडेशनसाठी हवं असतं हे सगळं. पण त्याने त्रास नाही का होत? कारण का त्याच्यात तू स्वतःलाच खुश करायचं विसरून नाही का जात? तू स्वतःला जज करत नाही का तेव्हा? मग करतोच की, पण बऱ्याचदा काही लोकांसाठी इतर लोकांकडनं येणारं व्हॅलिडेशन त्यांना ते जास्त महत्त्वाचं असतं दॅन व्हॅलिडेटिंग वन ॲक्शन बाय देमसेल्व्स. म्हणजे मला बाकीची लोकच इतकी जास्त महत्त्वाची वाटतात की मला त्याच्यापुढे स्वतःच्या मतांची फार किंमत वाटत नाही. त्यामुळे मला सतत मग हर्डसोबतच चालायला लागतं आणि हर्डला जे पाहिजे आणि त्या जत्रेत हरवायला आवडतं, आणि जर त्याच्यापेक्षा माझं मत वेगळं असेल तर मी ते मोल्ड करून ते करायला जातो. तर नॅचरल प्रोसेस आहे. It is natural. आय लाईक प्लीजिंग पीपल असं ते होतं की म्हणजे त्याच्यातून जो आनंद मिळतो तो जास्त आहे मला. आणि पीपल प्लीजिंग पण त्याच्यासोबत म्हणजे पीपल प्लीज का करतो तर त्याच्यासोबत येणाऱ्या अक्नॉलेजमेंट आणि अप्रिसिएशनसाठी. म्हणजे मी तोपर्यंत प्लीज नाही करत राहणार जोपर्यंत मला कोणी अक्नॉलेज आणि अप्रिशिएट नाही करत आहे. म्हणजे रिवॉर्ड आहे ना पलीकडे, मला असं वाटतं जोपर्यंत तो रिवॉर्ड माझ्या डोक्यात आहे की मला हे केल्यानंतर हे मिळणार आहे आणि त्याच्यासाठी करतोय, तर मला वाटतं मी ते करत राहीन परत परत. जरा मेटा झालं का? मला ह्याच्यात आणखीन एक हे सुचलं, म्हणजे ही बोलताना किंवा आपलं काहीतरी रिलेशन बिल्ड होतं तेव्हा आपण जज करतो, बीट प्रोफेशनल बीट पर्सनल. सो सेम वे अपोजिट विचार करून बघितलाय का की रिलेशन तुटताना आपण कसे जज करतो? आणि तिथे सुद्धा सायकोलॉजिकली म्हणजे आय विल से फॉर जजमेंट की बेस्ट एक्झाम्पल इज जब वी मेट मधलं करीनाचा कॉल. हा, अरे तो खूप चांगला होता पण मला सोडून गेला, असं का वागला असेल माझ्याशी, डोक्यात खूप गुंता तयार होतो. फोन कर, शिव्या घाल, आय नो दिस इज रॉंग, मोकळी झाली ती, डोक्यातला गुंता सुटला, सगळं जजमेंट पास केलं, त्याला 10 शिव्या घातल्या, यू आर फ्री नाव. दॅट्स द ब्युटी ऑफ जजमेंट. की तुम्ही दॅट्स ट्रू. की तुम्ही मोकळे होता. म्हणून म्हटलं की तुमच्या बुद्धीला, तुमच्या मेंटल हेल्थसाठी कधी कधी थोडंसं ते गरजेचं असतं. आता ह्याच्यात अर्थात दुसरी बाजू आहे की समोरच्याला काय वाटेल आणि हे सगळं आहे, पण मी आता फक्त एका बाजूने विचार करून सांगतो. नाही, पण कधी कधी बघितलं पाहिजे ना स्वतःलाही काय वाटेल. अरे लोकांना काय वाटेल याच्या बर्डन खाली मेलो ना आपण. अरे म्हणजे किती दिवस लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील. ती मला रील फारच आवडते. ती रील फेमस झाली होती ना, 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, आम्हीच आहोत ती 4 लोक, काही म्हणत नाही, जा घरी काम कर. सोमा आहे त्याच्यात. ते बेस्ट आहे. अरे मला कधी कधी ते वाईट वागणं, पटकन जजमेंट पास करण्याची पण गरज नाही, तुमचं तुम्ही करा जज. सो इट्स फन. म्हणजे काहीच हरकत नाही असं, अनलेस अँड अंटिल इट इज इनॉक्युअस, म्हणजे कोणाला त्याचा अफेक्ट हार्मफुल नका. हार्मफुल नाही. आणि आपण एक बाजू जजमेंटची अजून डिस्कसच केली नाही त्याच्यामध्ये, ती म्हणजे बॉन्डिंग होतात त्या जजमेंट्स मधनं. येस प्लीज. मित्रांचे मैत्रिणींचे ग्रुप्स काय असतात, सगळे मिळून या व्यक्तीला या ऍटिट्यूडला म्हणजे काहीतरी स्पेसिफिक गोष्टीला मिळून जज करतात लोक. आणि मग हा एक्झॅक्टली मेजर फ्रेंडशिप. हे मला फक्त एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी मी नोट केला होता माझ्यासाठी, पण तो राहिला की येस आपण हा नाही विचार केला पाहिजे की लोक काय जज करतील आणि आपला पण एक त्याचा एक एक्स्ट्रीम टोक पण आहे ना की मला नाही फरक पडत लोक काय जज करतात मला, म्हणून तुम्ही एक अशा ग्रुपला डिस्टर्ब होईल असं हार्मफुल पण नका वागू. म्हणजे मला नाही फरक पडत लोक माझ्या काय म्हणतात मोठ्याने गाण्या लावण्याला जज करतील तर मला नाही फरक पडत, मी काही लावेन. मला नाही फरक पडत मी कसे कपडे घालतोय. हां, पण अर्थात याचा अर्थ तुम्ही एक सोशल हार्मनी, म्हणजे मी म्हणत नाही की कमी कपडे मोठे कपडे. हां, तू कपड्यांवरती आलास म्हणून मी परत तिथे घुसतोय. मला नाही फरक पडत लोक काय कपडे घालतात म्हणून मी काही कपडे घालीन, आणि नाही पडला पाहिजे तुला त्याने फरक. कारण कपडे हा खूप जास्त वैयक्तिक मुद्दा आहे. मी हे म्हणेन की तू गाण्या लावण्यावरती म्हणतोय की मी गाणी लावली मोठ्याने आणि म्हणून मी हे जर म्हटलं की मला काही फरक पडत नाही, यांना त्रास होतोय का, तर ते चूकच आहे. पण माझे कपडे माझेत आणि मला जर ते योग्य वाटतात त्या सिच्युएशनमध्ये तर मी घालीन, आणि त्याच्यासाठी तू नाही हे काही म्हणजे मी जर तयार आहे ते कपडे घालून कुठेही फ्लॉन्ट करायला, तर तुला काय त्रास आहे. हो, त्यामुळे मला नाही फरक पडत हा जो ॲटिट्यूड आहे तो वैयक्तिक चॉईसेसच्या बाबतीत, म्हणजे तुमचे कपडे, तुम्ही कसे बोलता आहात ते, किंवा तुम्ही काय प्रकारचा मेकअप करता आहात, तुम्ही कुठल्या भाषेत व्यक्त होताय, ह्या सगळ्या मुद्द्यांना ते एफेक्ट करणारं म्हणजे
ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण तो विचार करायला पाहिजे, पण ॲट द सेम टाइम आपल्या वागण्याने काहीतरी रिपकशन्स होणार असतील आणि समोरच्याला त्याचा त्रास होणार मला हा मुद्दा तोच आहे. म्हणजे मोठ्याने बोलणं, म्हणजे दोन व्यक्ती भांडतात आणि समोरच्या व्यक्तीला तुमचा मोठ्याने बोलण्याशी प्रॉब्लेम आहे आणि समोरच्या व्यक्तीला असं वाटतंय की तुमच्या त्या टोनमुळे, तुमच्या वाढलेल्या पिचमुळे त्या समोरच्या व्यक्तीची नाचक्की होती आणि तुम्हाला सांगते की प्लीज काम डाऊन, तर तुम्हाला फरक पडला पाहिजे, तेवढं कन्सिडरेट तुम्ही असलं पाहिजे. अर्थात म्हणजे अरे हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावरती मोठमोठ्याने फॅमिलीज दंगा करत किंवा ग्रुप्स पण खूप मोठ्याने बोलत असतात. माझं म्हणणे प्रत्येकजण हॉटेलमध्ये जेवायला आलं आहे, बाकीच्यांना त्रास होतो, सो प्लीज स्वतःसाठी म्हणजे आय डोंट केअर लोकांना काय फरक पडतो. अरे पण तुम्ही सोशल ह्याच्यात आहात. आणि मी कपड्यांबद्दलही माझा मुद्दा असा होता की मी हे नाही म्हणत की तोटके कपडे घालणं किंवा फुलच कपडे घाला असं नाही, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तेच घाला, पण काही ठिकाणी एक प्रोटोकॉल असतो. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये जर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हाफ पॅन्ट घालून नाही चालणार आहे, कारण प्रोटोकॉल आहे ना, मी मला हवं ते घालेन, तिथे तुम्हाला रूल बुकमध्ये अलाउ केलेलं नाही म्हणून. पण तसंच उलटं पण आहे. तुम्ही लग्नामध्ये लग्न सेरेमनीला काय एक बेसिक आहे, तुम्ही सोजवळ नीटनेटके कपडे घालून जा. मी नाईट ड्रेसमध्ये जाणार, मला नाही फरक पडत, आय डोंट केअर. आणि असे माझे मित्र आहेत म्हणून म्हणतो की काही जण की जे मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे नको माझ्याकडे बघा असं. नाहीच जात नाईट ड्रेस घालून मी लग्नाला तयार होऊन मला माहिती आहे, तुला तयार व्हायला आवडतं, तुला तयार व्हायला आवडतं. अरे पण काही जण आहेत की आय डोंट केअर, मग पूजा बिजा मला फरक पडत, ठीक आहे तुला पूजा आवडत नाही नको येऊस. तिथे येऊन मुद्दामून एक स्टेटमेंट म्हणून मी काहीतरी बाकीच्यांच्या आनंदाला विरजण म्हणून कपडे घालणं हे प्रॉब्लेमॅटिक असं मला वाटतं. म्हणजे माय पॉईंट इज तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते घाला, अगदी ते नागडं आलात तरी चालेल जर तुम्हाला कम्फर्टेबल आहे, पण त्या नागडेपणाने जर तिथल्या बाकी लोकांना awkward होणार असतील हर्ट होणार असतील, ऑकवर्ड होणार असेल तर ते करू नका. एवढाच मुद्दा आहे माझा. सो मला फक्त हे इथे जायचं आहे परत. मग अशी आपण कूल अनकूल बद्दल बोलता भरकटलो. सो ते पण आहे, म्हणजे कूल आणि अनकूल गोष्टी कन्सिडर केल्या जातात आणि त्याच्यावरून समोरच्याला जज केलं जातं आणि त्याच्यावरून आपण आपलं वागणं कुठेतरी बदलत असतो. सो ह्याने म्हणजे असे तुम्हाला काही एक्सपिरियन्सेस आहेत का की तुम्हाला एखादी गोष्ट करायला मनापासून आवडते आणि जस्ट बिकॉज ती 4 लोकांना अनकूल वाटली म्हणून तुम्ही ती सोडून दिलेली आहे, किंवा तुम्हाला काहीतरी कूल स्वतःला दाखवायचं? म्हणजे मी माझ्या वागण्यात हे वर्षभरात खूप घडलं आहे की मी आधी पूर्ण मराठी बोलू शकत असायचे, ते मी खूप इंग्लिश शब्द अननेसेसरीली वापरायला लागलेली आहे, कारण मला असं वाटतं समोरच्याला मी जे शब्द वापरते ते कळत नाहीत, किंवा काय म्हणजे मी रोज पायात जोडवी घालते लग्न झाल्यापासून, आणि मध्ये मला असं 2-3 लोकांनी जज केलं तर मी सडनली ते सोडून दिलं. पण मग परत माझं असं की माझे पाय छान दिसतात यार, मला आवडतं जोडवी घालायला, तो दागिना आहे, मी मॅरिड असल्याचं ते एक उदाहरण आहे म्हणून ते करते असं नाही. किंवा शार्दूल तू मंगळसूत्र घातलं होतंस आणि त्याच्यावरून तुला ट्रोल पण केलं होतं आणि तुला सपोर्ट पण केला होता तितकाच, पण अगेन म्हणजे तुझ्यावरती पण हा टॅग लावला होता की स्वतःला कूल दाखवायचं म्हणून याने काहीतरी वेगळं केलंय. नाही, त्या व्यक्तीला ते करायला आवडतं म्हणून केलं जातं. सो तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत याबद्दलचे? मला आता सॉरी पण मी शार्दूलचाच मुद्दा कसा शार्दूलने कॉन्ट्रॅडिक्ट केला असं वाटतं. शार्दूल आता कपड्यांबाबत म्हटलं की तुम्ही कपडे घालण्याने जर बाकी लोक अनकम्फर्टेबल होणार असतील, आणि मला माहित नाही मी केलं पाहिजे की नाही पण मी करतोय. हां, म्हणजे अनकम्फर्टेबल होणार असतील कपडे घातल्याने किंवा एखाद्या स्पेसिफिक पद्धतीनं आल्याने, तर ते नका करू. शार्दूल म्हणजे मी ते काही मला त्याला पुढे हे नाही करायचं आहे, पण कसं स्वतःचं मत सुद्धा फार जास्त महत्त्वाचं असतं काही सिच्युएशन्सला इतर लोकांच्या मतापेक्षा. हे मी फक्त पटवून देतोय की शार्दूलला लग्नात मंगळसूत्र घालावंसं वाटलं त्याच्या पर्सनल कारणांसाठी, आणि ते त्याने केलं. त्याने लोक अनकम्फर्टेबल झाली का? झाली. पण त्याने तरी केलं का? केलं. तर मी एवढंच म्हणतोय की कपडे घालणं सुद्धा त्या सिच्युएशनला कदाचित मला माझा कम्फर्ट, माझी व्हॅल्यूज त्यावेळेस जास्त मोठे वाटतात, तर मी ते करतोय. तर सॉरी, मी आपण परत येऊ शकतो त्या मुद्द्यावरती. मला वागण्यावरून मला म्हणजे आपल्या आई वडिलांच्या जनरेशनमध्ये हा पण सूर सापडला की हा घालायचं होतं मंगळसूत्र, इक्वॅलिटी वगैरे सगळं मान्य, मग ह्याची पब्लिसिटी कशाला गेली? माझं असं झालं की करायची म्हणून पब्लिसिटी त्या व्यक्तीने केली नाही, आणि मग त्याने केलीच नाही ती. पण हे मी बोलू शकले बिकॉज आय नो शार्दूल, त्यामुळे मी त्याला ते जज करू शकले पॉझिटिव्हली की हे शार्दूलने करायची म्हणून पब्लिसिटी केलेली नाही आहे, त्याचं एका मूल्यावरती खरंच विश्वास होता, ते मूल्य त्याला 4 लोकांपर्यंत त्याच्या लग्नात तेवढंच लिमिटेड पोहोचवायचं होतं,
त्याचं जे नंतर जे काही झालं त्यात शार्दूलचा हात नव्हता. पण हे सांगायला प्रत्येक वेळी प्राची नसते. सो किंवा बरेचदा फेसबुकवर सुद्धा काही गोष्टी पोस्ट अपलोड केल्यानंतर मित्रमैत्रिणींकडून हा सूर येतो की हे तुमचं खूप पर्सनल आहे, तर मग तू हे फेसबुकवर का टाकलंस, किंवा त्याच्या खाली म्हणजे सेलिब्रिटीज पण ट्रोलिंगच्या बाबतीत म्हणताना हेच म्हणतात की खूप पर्सनल गोष्टी चव्हाट्यावर का मांडल्या जातात. पण ते अकाउंट माझं अकाउंट आहे, हा माझा चॉईस आहे. सो जजमेंट करण्यावरून आपण सोशल मीडियाबद्दल नाही बोलत आहोत की जिथे दिवसाला आपण म्हणजे प्रत्यक्ष भेटून कमी जज करू, पण आपण बरेचदा एक्झॅक्टली आपण बरेचदा कॉन्टेंटवरून जज केलं जातं. किंवा तुम्ही तुमच्या व्हिडिओज खाली येणाऱ्या कमेंट्स वाचत असतील की एवढा सिरियस टॉपिक आहे आणि हा असा का कॅज्युअली बसला. अरे तुला काय माहिती तो किती अभ्यास करून बसलाय. सो आपण कितीदा उत्तर द्यायला जाणार आहोत, ती बाउंड्री आपल्याला कुठेतरी ठरवावी लागते. सो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पण बोललं गेलं पाहिजे, सोशल मीडिया आणि जजमेंट्स. मला त्याच्यात एक थोडासा वेगळा मुद्दा आहे सोशल मीडियापासून. पण ती शार्दूलबद्दल म्हणाली की त्याने मंगळसूत्र घातलं, त्याच्या पलीकडे तिला शार्दूल माहिती आहे. सो नोईंग अ पर्सन इज अ व्हेरी डिफरंट बॉल गेम. त्याच्यामुळे पण जजमेंट्स खूप बदलतात. म्हणजे एक पर्टिक्युलर कम्युनिटी असते, एखाद्या धर्माची माणसं असतात. सो तू जसं म्हणाला की ते खूप ऑडली तुमच्या समारंभासाठी ड्रेसअप असतील, पण ते त्यांच्यासाठी खूप कॉमन असू शकतं. सो नोईंग दॅट पर्सन इज ऑल्सो व्हेरी नेसेसरी. म्हणजे सिंगापूरमध्ये असा एक प्रयोग केलेला आहे की आपल्याकडे बऱ्याचदा आपण घेटोच बघतो की म्हणजे ह्या सोसायटीमध्ये ह्या धर्माची मुलं अलाउड नाही आहेत, ह्या फॅमिलीज अलाउड नाही आहेत, किंवा LGBTQ आहे ह्यांच्यातलं कुणीही अलाउ करणं तर फारच दूरची गोष्ट असते. बट सिंगापूरमध्ये असं कंपल्शन आहे की तुम्ही पॉप्युलेशनच्या जितक्या पर्सेंट असाल, इन युअर एथनिसिटी, इन युअर रिलिजन, इन युअर आय गेस सेक्शुअलिटी पण ते ॲक्सेप्ट करतात की नाही आय डोंट नो पर्टिक्युलरली, पण त्या प्रमाणात तुम्हाला सोसायटीमधल्या जागा मिळतात. सो जर तुम्ही 40% मलय असाल त्या सिंगापूरमध्ये राहणारे, तर तुम्ही 40%च त्या सोसायटीमधल्या जागा घेऊ शकतात. हे ते का करतायत? कारण त्यांना ती सायकोलॉजीमधून सोशिओलॉजी बिल्ड करायची की जेव्हा तुम्ही 10 इंडियन्स रोज उठून बाहेर समोर बघता, द वे दे कुक, द वे त्यांचा खाण्याचा कसा स्मेल येतो, ते ड्रेसअप कसे करतात, हे जेव्हा तुम्ही 10 वेळेस बघता ना, तेव्हा तुम्ही ते जजमेंट जायला लागतात. शेवटी दोघांची पोरं एकत्र खेळणार आहेत खाली. सो यू नो देम बियॉन्ड देअर रिलिजन, यू नो देम बियॉन्ड देअर एथनिसिटी. सो ह्याच्याने त्याचे जजमेंट्स कमी कमी होत जातात. सो नो दॅट कम्युनिटी, नो दॅट पर्सनॅलिटी, म्हणजे सोशल असेल पर्सनल असेल, दोन्ही लेवलवरती त्या जजमेंटच्या पलीकडे तुम्ही त्या माणसाकडे कसं बघता ना, ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे एक छोटासा डिफरन्स आहे की आता आपण जजमेंटची डेफिनेशन बघितली तर भारतात आणि भारताच्या बाहेर ज्युरी सिस्टम असते. सो ज्युरीज आर सॉन, म्हणजे त्यांनी शपथ घेतलेली की आम्ही ह्याचं एक जजमेंट देऊ, पण ते हो नाही, गिल्टी नॉट गिल्टी एवढंच जजमेंट देतात. ते ज्युरीज असतात. यू आर अ जज, सो इट्स अ बिगर रिस्पॉन्सिबिलिटी. फॅक्टला तुम्हाला खूप इंटरेस्टिंगली आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने डायसेक्ट करावं लागेल, देन यू आर अ गुड जज. राईट. सो नोईंग मोर इज व्हेरी नेसेसरी. आणि तुमच्या जजमेंटिंग स्किल्स पण जास्त बेटर अँड बेटर असल्या पाहिजेत आणि त्या एकत्र राहण्याने होतात. वाव, आय थिंक दॅट्स अ गुड पॉइंट टू एंड ऑन. मला काय म्हणत, जस्ट टू सम अप, मला सगळ्यात या जजमेंटच्या ज्या काही डिस्कशन मधून एवढंच वाटतंय की बिंग कन्सिडरेट बिंग कन्सिडरेट, ओपन माइंडेड राहा, कन्सिडरेट राहा की ठीक आहे तुम्ही सगळेच जज करणार, तुम्ही पण जज करणार आहात, तुम्ही जज होणारही आहात, आणि ते खूप नॉर्मल आहे, ह्युमन आहे, तर ते होणार आहे. पण त्याचा म्हणजे ते शिक्के नका मारून घेऊ की हे असं म्हणजे फायनल ओपिनियन नका करू. ते जजमेंट तुम्ही ज्युडिशरी मधले जज नाही आहेत की जजमेंट पास करून संपून टाकावे. ताणही घेण्याची गरज नाही. सोशल मीडियावरती तर अजिबात तुम्हाला समोरची व्यक्ती माहितीच नाही. कोर्सच शेअर करायचं तर रील शेअर करा आमच्या. तर आय थिंक बी लिटल मोर कन्सिडरेट इज, मला वाटतं ह्या सगळ्या कॉन्व्हर्सेशन खूपच मजा आली. आम्हाला मिळालेलं हे कन्क्लुजन आहे. आम्ही ज्ञान देत नाही आहोत. हो, म्हणजे हे आमचे फाइंडिंग्स आहेत. यू आर फ्री टू काय म्हणूया, तुमचे हा ते करणारच आहेत. म्हणजे काही एवढं करूनही ते जज करणारच आहेत. त्यामुळे नाही
जज करण्यासाठी तरी बघा. जज करण्यासाठी तरी म्हणजे ते तेवढं करण्यासाठी बघतात काही लोक. ओंकार तू पण नीट बस म्हणजे जरा. काही लोक आहेत जे रेग्युलरली जज करतात आणि प्रत्येक व्हिडिओवर येऊन प्रत्येक पॉडकास्ट खाली येऊन हेच म्हणतात की काय बसलाय काय बोलतोय. अरे तू प्रत्येक वेळेस येतो आणि बोलतोस हे विसरतोस का मित्रा? आणि आणि एक तर खास आहे मित्र आहे तो आमचा, म्हणजे कारण तो प्रत्येक व्हिडिओ खाली येतो आणि म्हणतो आम्हाला काय बायकी बोलतात, काय हसतायत, काय रडतायत. हो आहोत आम्ही बायकी, काय प्रॉब्लेम आहे, वाईट असतं का त्याच्यात? कर जज भाड्या. ओके बाय. सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा, सगळं करा. थँक्यू. थँक्यू.